आपलं सर्वांचं स्वागत। आता मी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवणार आहे पनीरची भाजी आणि त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे। बघा, आपली झटकीपट भाजी होणार आहे। त्यासाठी मी प्रथम पनीर स्वच्छ कापून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो प्युरी घेतलेली आहे, आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यासाठी मी खडा मसाला घेतलेला आहे। खड्या मसाल्यामध्ये मी तमालपत्राचे 4 तुकडे घेतले, एक स्टार फूल घेतले, 2 विलायचीचे तुकडे आणि 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। ही कस्तुरी मेथी पण घेतलेली आहे मी आणि बटर पण घेतलेला आहे आणि लाल तिखट, आपलं हळद, मीठ आणि आपण जी फोडणी करणार आहोत ती तुपामध्ये आपण फोडणी करणार आहोत आणि भाजीबरोबर पनीर भाजीबरोबर खाण्यासाठी आपण बनवणार आहोत रोटी। तव्यावर आपण बनवणार आहोत तंदुरी रोटी आणि त्यासाठी मी हे 3 वाट्या मोठ्या 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी दही घेतलेलं आहे, बेकिंग पावडर आणि सोडा आणि हे गरम पाणी कोमट करून घेतलेले ते घेतलेले आहे आणि यामध्ये आपण हे सर्व मळणार आहोत। तर आता मी पीठ मळते। प्रथम मीठ टाकत आहे, आता एवढं मीठ टाकून घेते। बेकिंग पावडर टाकत आहे मी 1 चमचा टाकलेला आहे आणि हा पाऊण चमचा टीस्पून थोडं सोडा, खाण्याचा सोडा टाकलेला आहे। आता हे आपल्याला चांगलं काढून घ्यायचं आहे, आधी मिक्स करून घेऊया। आणि हे अर्धी वाटी दही टाकते मी याच्यात आणि कोमट पाणी घेतलेलं आहे। गोळे करून ठेवलेले, आता हे आपण मुरू देऊ। पीठ अर्धा 1 तास मुरायला ठेवू। ह्याचे 9 गोळे केलेले मी, आता हे अर्धा तास तरी मुरायला ठेवू आणि त्याच्यानंतर आपण लाटून घेऊ। आपण तूप टाकत आहे, तुपामध्ये आपण करणार आहोत। हे 1 आणि हाफ टेबलस्पून मी तूप टाकत आहे। तूप आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हा खडा मसाला टाकत आहे। घरी आपण ही भाजी बनवली ना, आपल्याला परवडते आणि सर्वांना छान खाता येतं, भरपूर व्यवस्थित। आता आपण त्यामध्ये कांदा टाकत आहे। हे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत मी, बारीक कापले। इकडे आपण ना गरम पाणी करायला ठेवलेले आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी। आणि कांद्याला चांगला असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। चमचा आले लसणाची पेस्ट टाकत आहे। मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसरले, त्यासाठी गरम मसाला पण घ्यायचा आहे आपल्याला, हा घरी केलेला आहे। आले लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे बघा, त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत। त्यामध्ये थोडीशी हळद, जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची। तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं, कोणाला फिक्क आवडतं, कोणाला तिखट आवडतं। त्यामध्ये हा गरम मसाला 1 चमचा टाकते मी।
चांगलं ना कडेला ठेवायचा आणि आपल्याला भाजीला जरा घट्टपणा एक साथ सर्व जुळून येण्यासाठी आपण त्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ टाकणार आहोत. आपण ढाबा स्टाईल बनवणार आहोत. हे याच्यात चांगलं परतून घ्यायचं आणि आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकत आहे प्युरी. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं. याच्यात कोण कोण काजू पण टाकतं. यामध्ये काजूची पेस्ट पण टाकतात, पण मी काजू टाकलेले नाही. मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आपण ढाबा स्टाईल बनवते. चांगले टोमॅटो परतू द्यायचं. पेस्ट टाकल्याने तेल सुटूपर्यंत चांगलं. आता आपल्याला थोडं पाणी टाकते. आपण हे 1 ग्लास घेतले पाणी. आपल्याला खूप पातळ पण करायची नाही आणि खूप घट्ट पण करायची नाही, मीडियम करायचा आहे रस्सा आपल्याला. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण. आता हे जरा वेळ शिजू द्यायचं. थोडं वेळ आपण झाकण ठेवू 5 मिनिटं आणि मग त्याच्यानंतर पनीर टाकू. आता आपण झाकण उघडून बघू. त्याला चांगली उकळी आली बघा. असं एवढं घट्ट सर ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये मी आता पनीर टाकते. आणि कस्तुरी मेथी टाकते. त्यामध्ये मी बटर टाकते. दोन 3 मिनिटच आपल्याला पनीर शिजवायचे. जास्त शिजवायचे नाही. जास्त जर आपण शिजवले तर ते असे घट्ट होतात खूप. आपल्याला मऊ पाहिजे म्हणून थोडा वेळ शिजवायचे 2-3 मिनिटं. मग नंतर गॅस बंद करून टाकायचं आपल्याला. आता आपली 2-3 मिनिटं आपण शिजून घेतलेले आहे बघा. तरी छान सुटलेली आहे. आपलं जे पनीर आहे त्याचं मऊ शिजलेले, जास्त नाही शिजलेलं. आता आपण बंद करत आहे गॅस.
पद्धतीने मी पनीरची भाजी केलेली आहे आणि ही घरी तंदुरी रोटी केलेली आहे बघा, छान झालेली आहे. हे बघा मस्त अगदी मऊ छान झालेली आहे. माझे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.